नमस्कार मंडळी. तर आपण आलेलो आहोत आज जेजुरी गडावर. भगवान शिवशंकराचा अवतार असणाऱ्या जेजुरी गडावर आपण आलेलो आहोत. बघू शकता सगळीकडे गर्दी आहे. रविवारी सकाळी 8:15 वाजता आम्ही आलेलो असताना सुद्धा एवढी गर्दी होती. वरती आल्याच्या नंतर जेजुरी गड हा असा दिसतो बघा. बघू शकता आपण कडेपठारी असणाऱ्या खंडोबा रायांचं मंदिर आहे. महाराष्ट्राचे अखंड कुलदैवत येथे आहेत. पहिल्यांदा पायरीचं दर्शन घेतल्याच्या नंतर इथं असं वरतून असं वातावरण दिसतं. सगळीकडे अशी हळद पसरलेली आहे. इकडे बघू शकता खूप हळद आहे. पहिल्यांदा आम्ही माळसा मातेचं दर्शन घेतलं, तसं घेतलं जातं. आणि इथे पण सुद्धा खूप गर्दी होते. इथून गेलो आम्ही चप्पल स्टँडकडे. चप्पल स्टँड हे बघू शकता, इथे चपला वगैरे ठेवल्या आणि इथून निघालो होतो वरती. आता ही माझी मुलगी आहे आणि इथून आम्ही वरती जातो आहे. हे बघा, हे मेन रस्ता आहे वरती जाण्याचा. खंडोबारायाच्या मंदिराकडे जाण्याचा हा मेन रस्ता आहे. खूप गर्दी होती आणि इथे सगळीकडे अशी हळद पसरलेली आहे. बघू शकता. हे वरती खूप जाताना खूप गर्दी आहे. हे बघा इकडे हे वरतून असं वातावरण सगळीकडे असं दिसतं आहे. इथे हळद विकायला असतं, खोबरं असं त्याच्यामध्ये. त्या खोबऱ्यामधून हळद ही खंडोबारायावर वरती मंदिरावर फेकली जाते. हळद उधळली जाते असं म्हणू शकतो आपण. सगळीकडे अशी आनंदात हळदीनं लोक न्हावून गेल्यासारखे दिसत आहेत. सगळी हे बघा पिवळ्या साड्या घालून बायका मंडळी. रविवारच्या दिवस असताना सुद्धा एवढी गर्दी होती. आमचं तर दर्शन झालंच नाही, कारण एवढी मोठी रांग होती ना की आम्ही शक्यच नव्हतं दर्शन घेणं. आणि वरतून ऊन पण लागत होतं, कारण उन्हाळ्यातच आम्ही आलेलो. आणि असे आम्ही फक्त मग बाहेरूनच एन्जॉय केला. हळद वगैरे फेकली आणि हे बघा सगळीकडे अशी हळद पसरलेली आहे. बघू शकता हे मंदिर आहे. इकडे मंदिराचं बांधकामसुद्धा चालू होतं, त्यामुळे आतमध्ये जाऊन दर्शन घेणं त्या दिवशी तरी फारच अवघड होतं. आम्ही दर्शन कधीही घेतो, कारण आम्ही पुण्यातच राहायला, त्यामुळे जेजुरी ही तिथून खूप जवळ आहे. आम्ही खूप वेळा दर्शन घेतलेलं आहे, पण आज दर्शन होणं शक्यच नव्हतं. पासिंगलासुद्धा लाईन खूप मोठी होती. आणि इकडे बघू शकता माझी मुलगीला, हे बघा माझी मुलगी इथे दर्शन घेते. मिस्टर आहे तिथे. हे खंडेरायाचं प्रथमतः दर्शन बाहेरच्या खंडेरायाचं घेतलेलं हे इथे. आणि अशा प्रकारे हे सुंदर अशी जेजुरी आहे ती आम्ही खूप एन्जॉय केलं त्या दिवशी. सगळीकडे अशी हळद पसरलेली असताना वातावरण एकदम दणदणादून गेलेलं होतं, त्यामुळे खूप छान वाटलं. थँक्यू.